नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्री एमपीएससी अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लेखा व कोशागार विभागामार्फत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या जाहिरातीमध्ये जागा किती असणार आहेत, शैक्षणिक पात्रता काय लागेल, परीक्षा पद्धती कशी असेल, त्यासाठी वयोमर्यादा किती असेल आणि कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभागामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल। वेतन श्रेणी ही 7व्या वेतन आयोगानुसार S10 च स्केल तुम्हाला असणार आहे। एकूण पदे 75 पदे या भरतीतनं भरली जाणार आहेत। अर्ज करण्याची सुरुवात ही 31 डिसेंबर 2024 पासून होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जानेवारी 2025 असणार आहे। आणि तुम्हाला परीक्षेसंदर्भात अधिक माहिती ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळू शकते। तुम्ही त्या वेबसाईटला व्हिजिट देऊनही माहिती बघू शकतात। तर या जाहिरातीमध्ये समांतर आरक्षणानुसार किती पदांची विभागणी कशी केलेली आहे ते आता आपण बघूयात। तर अनुसूचित जातींसाठी जे एसी कॅटेगरीचे उमेदवार असेल त्यांच्यासाठी सर्वसाधारण 2 जागा आहेत, महिलांसाठी 3 जागा, खेळाडूंसाठी 1 जागा, माजी सैनिकांसाठी 1 जागा असणार आहेत आणि पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्यासाठी 1 जागा, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 1 जागा असणार आहे। अनुसूचित जमाती सर्वसाधारण 1 जागा, महिलांसाठी 2 जागा, प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी जागा नाहीये, माजी सैनिक 1 जागा, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 1 जागा, विमुक्त जाती यांच्यासाठी 1 जागा, महिलांसाठी 1 आणि माजी सैनिकांसाठी 1 जागा असणार आहे। भटक्या जमाती ब या कॅटेगरीसाठी सर्वसाधारण 1 जागा असणार आहे। भटक्या जमाती क या कॅटेगरीसाठी सर्वसाधारण मधनं 1 जागा, महिलांसाठी 1 जागा असणार आहे। भटक्या जमाती ड या कॅटेगरीसाठी सर्वसाधारण 1 जागा, महिला 1 जागा आणि इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी सर्वसाधारण 3 जागा, महिलांसाठी 4 जागा, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 1 जागा, माजी सैनिक 2 जागा। विशेष मागास प्रवर्ग सर्वसाधारण 1 जागा, महिला 1 जागा। आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी सर्वसाधारण 2 जागा, महिला 3 जागा, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 1 जागा, माजी सैनिक 1 जागा, पदवीधर अंशकालीन कर्मचारी 1 जागा आणि प्रकल्पग्रस्तांसाठी 1 जागा। सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यांच्यासाठी सर्वसाधारण 3 जागा असणार आहेत, महिलांसाठी 3, माजी सैनिकांसाठी 1, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 1 जागा, प्रकल्पग्रस्तांसाठी जागा नाहीये, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांसाठी या प्रवर्गात जागा नाहीयेत। अराखीव उमेदवार म्हणजे ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांमध्ये सर्वसाधारण 7 जागा, महिलांसाठी 6 जागा, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 1 जागा, माजी सैनिक 3 जागा, पदवीधर अंशकालीन कर्मचारी 2 जागा, भूकंपग्रस्त 1 जागा, प्रकल्पग्रस्त 1 जागा, अशा एकूण टोटल 75 जागा असणार आहेत। त्यामुळे दिव्यांगांना टोटल पैकी 3 जागा असणार आहेत। आता या जाहिरातीसाठी अर्हता काय आहे किंवा पदासाठी अर्हता काय आहे, तर संवैधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याची समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता यासाठी पात्र असणार आहे। म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजे ही पात्रता यासाठी दिलेली आहे। आणि तुमच्याकडे मराठी टंकलेखनाची म्हणजे मराठी टायपिंग 30 ची स्पीडचं सर्टिफिकेट आणि इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट स्पीडचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजे, तेव्हा तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात। आणि शैक्षणिक व तांत्रिक अर्हता करण्याचे दिनांक ही प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व तांत्रिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे। म्हणजे 30 जानेवारी 2025 पर्यंत तुमच्याकडे ही संबंधित सर्व प्रमाणपत्र असायला पाहिजे, तेव्हा तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता। परीक्षा शुल्क किती असणार आहे, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गांसाठी 900 रुपये असणार आहे। आणि त्याच्यामध्ये
फीज मध्ये तुम्हाला व्यतिरिक्त तुम्हाला बँक चार्जेस वगैरे पण द्यावे लागणार आहेत. आणि माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील. आणि उमेदवारांनी ई पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ई पावतीची प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्या सिलेक्शनच्या वेळेस कागदपत्रांची तपासणी केली जाते त्यावेळेस तुम्हाला ही पावती लागणार आहे. म्हणून प्रत्येकाने ही पावतीची प्रिंट आताच काढून सोबत ठेवायची आहे. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे. आता याच्यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे तर ऑनलाईन अर्ज सुरू होण्याच्या म्हणजे 30/1 शेवटच्या तारखेला 30/1/25 तुमचं किमान वय हे 19 वर्ष असायला पाहिजे. आणि कमाल वयाची मर्यादा ही वेगवेगळी आहे, कॅटेगरीनुसार वेगवेगळी आहे. तर अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी ती 38 वर्ष आहे, कॅटेगरी वाल्यांसाठी ती 43 वर्ष आहे. कॅटेगरीमध्ये मग सर्व कॅटेगरी मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ या सर्वांसाठी ती 43 वर्ष आहे. दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांना 45 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे. बाकीच्या उमेदवारांनाही तसंच आहे, 45-43 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असतील तर यांना 45 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना 55 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे. अशा पद्धतीने वयोमर्यादा या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तर परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे? परीक्षेचं स्वरूप हे मराठी हा विषय तुम्हाला 25 प्रश्न असतील आणि एक प्रतिप्रश्न 2 मार्कांसाठी असेल आणि 50 गुण असतील. आणि याचा दर्जा किती असेल तर हा 12वीचा दर्जा असणार आहे तुम्हाला मराठीसाठी. इंग्लिश 25 प्रश्न, 2 प्रतिप्रश्न 2 गुण आणि टोटल मार्क्स असणार आहे 50 आणि दर्जा असणार आहे 12वीचा. सामान्य ज्ञान म्हणजे तुमचं पदवीचा दर्जाचं सामान्य ज्ञान असणार आहे तुम्हाला मार्क्स 25 असणार आहे. प्रतिप्रश्न 2 गुण आणि एकूण गुण 50 असणार आहेत. बौद्धिक चाचणी याचाही दर्जा पदवी आहे, 25 प्रश्न असणार आहेत, प्रतिप्रश्न 2 गुण आणि 50 मार्क्स, टोटल मार्क्स 50. टोटल प्रश्न हे 100 असणार आहेत आणि टोटल मार्क्स हे 200 असणार आहेत. अशा पद्धतीने 200 मार्क्सची तुमची ही परीक्षा होणार आहे. एकूण कालावधी हा तुमचा 2 तास असणार आहे म्हणजे 120 मिनिटं असणार आहे. तरी पण तुम्हाला 1 तास आधी जायचं आहे सेंटरला, कारण की तुमचं ओळखपत्र पडताळणी असेल, बाकीच्या गोष्टी कागदपत्र वगैरे तपासणीसाठी वेळ लागू शकतो. म्हणून 1 तास आधी तुम्हाला परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. ही 200 गुणांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. आता प्रश्नपत्रिकेमध्ये ही बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असणार आहे. मराठी विषयाची परीक्षा ही मराठी भाषेतून, इंग्रजी विषयाची परीक्षा ही इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल आणि सामान्य ज्ञान, अंकगणित या विषयांची परीक्षा ही मराठी आणि इंग्रजी या दोन्ही परीक्षेत असेल. म्हणजे क्वेश्चन पेपर हे दोन्ही भाषेत असतील, मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये क्वेश्चन अवेलेबल असतील. सिलेबस काय दिलेला आहे तर सिलेबस मध्ये तुम्हाला मराठी दिलेला आहे, मराठी 25 मार्कांना आहे, त्यासाठी हा सिलेबस दिलेला आहे. इंग्लिशचा पण ग्रामरचा रिलेटेड सिलेबस आहे. सामान्यामध्ये तुम्हाला टोटल 8 विषय दिलेले आहेत. 8 विषयांचा अभ्यास तुम्हाला 25 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे. तर जवळजवळ एका सब्जेक्टला तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी राज्यशास्त्र हा एक विषय आहे. इतिहास, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारला आहे. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल विचारलेला आहे. पर्यावरण याच्यामध्ये आहे. परत सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान हा एक सब्जेक्ट आहे. 6वा सब्जेक्ट तुमचा अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्था, नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र हा सब्जेक्ट असणार आहे. 7वा चालू घडामोडी तुम्हाला जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील असणार आहे. आणि माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हे इतके 8 विषय तुम्हाला सामान्य ज्ञान या सब्जेक्ट मध्ये असणार आहेत. पुढचा तुमचा विषय असेल बुद्धिमापन चाचणी. बुद्धिमापन चाचणीमध्ये फक्त रिझनिंगचा पेपर नाही आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अंकगणित व सांख्यिकी सुद्धा विचारलं जाणार आहे. म्हणून दोघं विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अभ्यासक्रमावर आपण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. त्यामध्ये आपण सर्व टॉपिक कव्हर करूयात. आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे यासाठी लागणार आहेत तर तुम्हाला परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत तुम्हाला काढून ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरणार आहेत त्याची तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर प्रिंट काढून ठेवायची आहे. आणि प्रवेशाच्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत
तुम्हाला जे हॉल तिकीट मिळेल परीक्षेच्या वेळी त्या हॉल तिकीटची सुद्धा तुम्हाला एक प्रत काढून ठेवायची आहे, प्रिंट काढून ठेवायची आहे. परीक्षा शुल्क भरणा केल्याच्या पावतीची प्रत, मी तुम्हाला आधीच सांगितले की तुम्हाला परीक्षा फीस तुम्ही जी पे करणार आहात त्याची पावतीची पण तुम्हाला एक प्रत काढून ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे SSC चे सर्टिफिकेट लागणार आहे, वयाचा पुरावा, वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही लिव्हिंग, डोमेसाइल्स वगैरे सर्टिफिकेट जोडू शकतात. जन्माचा पुरावा, तुम्हाला हे सर्टिफिकेट तुमच्याजवळ असलं पाहिजे. नंतर तुम्हाला लागणार आहे शैक्षणिक अर्थ, तुम्ही अर्ज सादर करताना जे क्वालिफिकेशन ज्या टाकलेलं असेल त्या संदर्भात सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असायला पाहिजे. नंतर तुम्हाला टंकलेखन प्रमाणपत्र लागणार आहे, टायपिंगचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजे, MSCIT सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र. आता काही उमेदवारांनी कॅटेगरीतनं फॉर्म भरला असेल तर त्यांच्याकडे त्या संबंधित कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा असला पाहिजे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, चालू वर्षाचं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे. खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर यापैकी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा. तुम्ही जे आरक्षणाचा लाभ घेत आहात त्या आरक्षणासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्याच्याशी संबंधित जी कागदपत्र आहेत ती तुमच्याकडे असली पाहिजे. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा. तर विवाहित असेल त्यांच्याकडे त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा नावात बदल असल्याचं गॅझेट त्यांच्याकडे असलं पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे तुमच्याकडे डोमेसाईल असलं पाहिजे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. अशा पद्धतीने तुमच्याकडे आवश्यक जी तुम्ही माहिती भरली त्याच्याशी संबंधित सर्व कागदपत्र असली पाहिजे. आणि मित्रांनो, असं विचार करून चाला की तुम्ही ह्या परीक्षेमध्ये पासच होणार आहात आणि तुम्हाला एक पद हे मिळणार आहे. त्याच हिशोबाने आतापासून सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून ठेवा आणि ह्याच जोमाने तयारीला लागा आणि मिळालेल्या ह्या संधीचं सोनं करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.